आहे मनान साधा अशी दादाची यादा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा इतका धाक असायला पाहिजे होता की आजच्या कार्यक्रमाला प्रांत अधिकारी मुख्य अधिकारी यायलाच पाहिजे होते. इतका तुमच्या पत्रकारितेचा धाक पाहिजे होता. विनंती आहे, पत्रकार असो, शासन असो, प्रशासन असो, न्यायालय असो, सगळीकडे माणसंच असतात. पण आज तुम्ही कार्यक्रम घेतला, याच्या पुढे कार्यक्रम जेव्हा घ्या एका पॉलिटिकल व्यक्तीला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं नाही. म्हणजे तुझ्या कार्यक्रमाचं नियोजन कसं असलं पाहिजे हे तुम्हाला बरोबर सांगेल. कारण असं आम्ही जर नियोजन केलं असते पॉलिटिकली पुरस्कार सगळ्या विषयाला दिले असते, आम्ही भाषण करून दिले असते. तुमच्याकडे पुरस्कार आपल्याला सगळे गायब होऊन गेले. म्हणून नियोजन करताना एखादी पॉलिटिकल व्यक्तीला विचार नियोजन करायचं कशा कशा स्टेज घ्यायचा, काय घ्यायचं ते विचारा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कार्यक्रम सक्सेस कसा करायचा. आता तुम्ही पत्रकार आहे, फक्त तुम्हाला घटना सांगायला येतं, कार्यक्रमाला नियोजन करता येतंय का याचा अर्थ नाही का. म्हणजे जरी माणूसच आहे, माणूसच चुकतो, पण तुम्ही कुठे हे करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगतोय. याच्यासाठी जोशी साहेबांनी सांगितला चित्रगुप्त नावाचा एक मासिक होतो, साप्ताहिक होता, तर मी संपादक होतो, मुख्य संपादक होतो. हा मला तुम्हाला विचारलं मी, पण नितीन दादानीच ते त्यावेळेस डिक्लेरेशन करून देते, त्यांच्या माध्यमातूनच त्याचा मुख्य संपादक झालेला होतो. त्याच्यामुळे तुमचा माझं नातं आमदार आणि पत्रकार याच्या व्यतिरिक्त एक संपादक होतो. मी कुठल्या तरी साप्ताहिक गेला ते पण एक नातं आहे. मी जे काही सांगत होतो आता की प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस असतो. म्हणजे जसं शासन आहे, प्रशासन आहे, वैद्यकीय न्यायिक पालिका आहे आणि पत्रकारिता, जे 40 स्तंभ मोठे जातात आपल्या देशाचे. सगळीकडे माणसं असतात, माणसं चुकतात, माणसाचं एक काही ठराविक नेचर असतं आणि त्या नेचरनुसार तुम्ही माणूस असल्यामुळे तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे किंवा तुम्ही अपेक्षा असते पत्रकारांकडनं की त्यांना सगळ्या गोष्टीची जाण असली पाहिजे की कार्य माणूस करतोय त्याच्यावर तो कुठे झोपू शकतो. मी आधीच काम करून दिलं तुम्हाला, रेकॉर्डिंग वगैरे करून देतो तुमचे विचारले कार्यक्रम घ्यायला का. मी आधी का सांगितलं तुम्हाला, जेव्हा आपण एखादी टीका टिप्पणी करतो कोणावर त्यावेळेस किती विचार करून टीका टिप्पणी करायची असते. मी याच्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं की टीका टिप्पणी करताना पत्रकार म्हणून पटकन आपण टीका टिप्पणी करून टाकतो. परंतु तसंच जर आपल्याला काही कळलं, एखादी कार्यक्रम तिथं काही अस्वस्थता झाली तुमच्या लेखीमध्ये पटकन येतं, कार्यक्रमामध्ये धान्य उडाले, गोंधळ उडाला, हे झालं ते झालं असं काहीतरी येतं. पण जेव्हा तुम्ही स्वतः कार्यक्रम अरेंज करायला लागतात तेव्हा त्याच्यात काय घडतं तेच घडतं. म्हणून अरेंज करणारे तेव्हा पत्रकार म्हणून तुम्ही असतात, तेव्हा कदाचित पॉलिटिकल कार्यक्रम असते, सोशल कार्यक्रम म्हणून ते असतील, तर त्या माणसाची सिच्युएशन लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की तो इतक्या मेहनतीने कार्यक्रम घेत असतो, थोडीशी धांदली होते त्याच्यामध्ये. आज तुम्ही एवढी मेहनत घेतली म्हणजे त्याच्यात ती गडबड होते. त्याच्यावर तुम्ही आपल्या व्यक्ती कार्यक्रमाला परिश्रम घेणाऱ्या माणसाला काय करावं असेल, सगळा कार्यक्रम घेतला आणि मला अशी टीका टिप्पणी झाली. म्हणून खूप लेखणी अतिशय विचारपूर्वक उचलायची असते, लिहायची असते. तलवार चालवणं सोपं असतं, परंतु लेखणी चालवणं खूप कठीण असतं. खूप विचारपूर्वक त्याचा वापर केला जातो. जे तलवारीने घडलेलं नाही तो इतिहास लेखणीने घडलेला आहे. म्हणून लेखणी चालवताना खूप विचारपूर्वक ती वापरायची असते. काही गोष्टी तुम्हाला खरे समाजाने सांगितल्या, काय देताना काय द्यावा काय नाही द्यावा ते तर कोणी खरं खरं तारतम्य पाळतच नाही आपल्याकडे. तसं मी तुम्हाला बातम्यांवर बोललो, त्याने आज तर सांगितलं ते भागायचा त्याचा की समाजाला जागृत करताना कुठल्या गोष्टी छापल्या गेल्या पाहिजे, कुठल्या नको छापल्या गेल्या पाहिजे, कुठल्या गोष्टीला महत्व दिलं गेलं पाहिजे, कुठल्या गोष्टीला नको दिलं गेलं पाहिजे, हे सगळं तुम्ही ठरवलं तर हे तुमच्यासाठी नाही,
तुम्ही थोड्याशा कधी बरेचसे पत्रकार असतात काही थोड्याशा प्रलोभनासाठी किंवा काही गोष्टी सांगितल्यामुळे त्या करतात किंवा कधी कधी तुम्हाला तुमच्या याच्यावर प्रेशर असतं म्हणजे तुमच्या वृत्तपत्रावर ओरडूनच येतं बऱ्याच तुम्हाला की नाही ही बातमी अशीच सांगा. मी तर काही अशा वेळेवर होते की इथं बातमी जाते वेगळी तिथे वेगळीच होऊन जाते. मी या समाजात मला किस्सा सांगतो की काहीतरी असा दुःखाचा कार्यक्रम होता. मला आठवत नाही आपण या समाजातच घेतलेला कार्यक्रम होता आणि खायला काहीतरी आल्यामुळे समस्याने कचरा आणल्या आणि ते सांगितलं की ते घेऊन जा म्हणून ते मी हाकलून आणून ते घेऊन जायला लागलं आणि कोणाला दिलं गेलं तुम्ही म्हणजे हाकलून आणलं की कार्यक्रम काय घेऊन आला आहे म्हणजे घालून दिलं आणि पेपरमध्ये बातमी आली की अशा अशा घटनेमध्ये तिथे समस्या आणि कचऱ्यावर धाव मारण्यात आला. पेपरमध्ये बातमी आली. वास्तविक मी काय केलं त्याने आणलं तर त्याला घालवलं मी ते खाल्ल्याचं कोणाच्या लक्षातही नसतं आलं ते तर पत्रकाराच्या लक्षात नसतं आलं पण मी त्याला हाकललं की काय आणलाय तू कार्यक्रम होता मी काय खायला आणला. बातमी काय आली समस्या कचेरीवर मीटिंग मध्ये ताव करण्यात आला. आणि लिहिताना विचार करायला पाहिजे की काय लिहितोय म्हणजे ते काय घडलं आपण काय लिहितोय. अशा पद्धतीने जर बातम्या ट्विस्ट केल्या जात असतील खरं सांगतो तुम्हाला आजही इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा तुमच्या प्रिंट मीडिया म्हणजे वृत्तपत्रावर लोकांचा खूप विश्वास आहे. खूप विश्वास आहे की काही झालं तरी वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातम्या या सत्य असतात याच्यावर त्यांचा खूप विश्वास आहे लोकांचा. म्हणून तो विश्वास घालवू नका. कुठेही न्याय मिळाला नाही न्यायालयात सुद्धा न्याय मिळाला नाही तर पत्रकारांच्या मार्फत मला न्याय मिळेल अशी अपेक्षा असते. म्हणजे तो चौथा स्तंभ तुम्हाला मोठा झाला सांगतो 3 स्तंभाला जर न्याय नाही दिला तर मी चौथ्या स्तंभावर चौथा स्तंभ मला न्याय देईल इतकी सामान्य माणसाची अपेक्षा असते. श्रीमंत माणसाचा तो काय तो मॅनेज करत होतो सगळं तो प्रशासन न्यायालयापासून सगळं मॅनेज करतो. तो बऱ्याचदा तुमचे वृत्तपत्रही तो मॅनेज करू शकतो एवढी त्याच्यामध्ये दाखल असलेल्या पैशांमध्ये. पण सामान्य माणसाला काय अपेक्षा असते मला कुठेच न्याय नाही मिळाला. मी जर या पत्रकारांना माझी व्यथा सांगितली तर हे त्याला वाचाव होतील आणि त्याला न्याय देतील आणि असं कित्येक पत्रकारांनी अनेक अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे. तर मनापासून कौतुक करतो. आज एवढा कोरोनाचा काळ गेला 2 वर्ष जवळपास कोरोनामध्ये गेला. मी बघत होतो की कोरोनाच्या काळामध्ये सगळे पत्रकार असतील छायाचित्रकार असतील खरं ते एक माणसाचं मी आधी सांगितलं पण तरी सुद्धा गावामध्ये शिक्षुकाट असायचा कोणी बाहेर नसायचं. मात्र पत्रकार छायाचित्रकार त्यांच्या जीवाची बाजी लावून सगळं छापायचे बघायचे सगळं काही लोकांना घरपोच सगळं पाठवायचे. पण मी प्रत्येक त्या गोष्टी होती की त्याच्यामध्ये जर शासनाकडे एखादी त्रुटी राहिली आपण त्याला सुधारायचं आपण त्याला सूचना करायची चुकतंय सुधारावं नाही सुधारला जवळ यावं. पण तुम्ही डायरेक्ट काही थोडीशी ते मॅनेजमेंट करताना जसं सांगितलं तेही माणसं असतात त्यांनाही मुलं बाळ आहेत त्यांनाही घरदार आहेत हे त्यांच्या जीवावर खेळून त्या कोरोना काळामध्ये सगळं सोयी करत होते. पण कुठे काही थोडंसं चुकलं राहिलं आधी त्यांना समजवायचं. कारण ती प्रशासकीय व्यवस्था त्या काळात काम करताना तुम्हाला माहिती असेल काम करायला माणसं मिळत नव्हती काही सामान अवेलेबल होत नव्हतं. त्यांनाही सगळं अरेंज करता करता काय मुश्किल येत होते हे सगळे तुम्हाला माहिती आहे. पण त्यांची बाजू न समजून घेता आपण डायरेक्ट टीका टिप्पणी करणं हे तितकंच मला वाटतं योग्य. सिच्युएशन काय असते ती आपण नेहमी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वास्तविक तुमचा इतका धाक असायला पाहिजे होता की आजच्या कार्यक्रमाला प्रांत अधिकारी मुख्य अधिकारी यायलाच पाहिजे होते. इतका तुमच्या पत्रकारितेचा धाक पाहिजे होता. का आले नाही असते काय करते आपलं तुमचा धाक कमी झाला त्यांच्यावर. नाही तर आज हिंमत नसते केली प्रांताधिकारी किंवा मुख्य अधिकारी कसली मिटिंग कसलं काय तुम्ही तुमच्या लेखीमध्ये दाखवून द्यावं की का नाही आले कसं मिटिंग होती यांची कसं काय होतं. किंवा त्यांचे आता ते नगरपालिकेत म्हणा की प्रांताधिकाऱ्याला मराठी सगळं आणलेलं आहे का सगळं आणलेलं आहे का पत्रकार तुम्ही सांगा मला सगळं व्यवस्थित झालंय का सगळ्या लोकांचे व्यवस्थित कामं होत आहेत सगळं काय सगळं व्यवस्थित आहे का. कोण छापेल कोण छापेल छापा पुढच्या वेळेस हिंमत नको व्हायला की पत्रकारितेचा कार्यक्रम आहे आणि प्रांताधिकारी सीओ ऍबसेंट आहे हे व्हायला नको. एवढी तुमच्या लेखी ताकद पाहिजे. मी तेच सांगतो लेखणी चालवताना विचारपूर्वक चालायचे असते.
तर लेखणीने मी आधी सांगितलं इतिहास घडवलेले, म्हणून तुमच्या हातात पूर्ण शस्त्र आहे. जे एका तलवारीने बंदुकीने बॉम्बने घडत नाही ते या लेखणीने घडवलेलं आहे. म्हणून खूप मोठी ताकद तुमच्याजवळ आहे. त्या ताकदीचा वापर करून सगळे शासन प्रशासन राजकारणी असो का कोणी असो त्याला ठिकाणावर तुम्ही आणू शकता. आता आम्ही जनतेचे राजकारणी कोणाला घाबरतो माहिती का? पत्रकारांना घाबरतो, तसं कोणाला घाबरणार आहे? एक व्यक्तीची कोणाला घाबरत नाही. पोलीस तोही मात्र पत्रकारांना घाबरतो का? त्यांना बदनामीची भीती असते. म्हणजे तुमच्या लेखणीची ताकद आहे तिची जाणीव होते तुम्हाला की त्या लेखणीमध्ये अशी ताकद आहे की या समाजाचा प्रत्येक घटक तुम्हाला वचकून असतो की मी जर चुकीचं केलं तर उद्याच्याला एक पेपरमध्ये येईल, माझी बदनामी होईल, माझ्या प्रशासनाची बदनामी, माझ्या डिपार्टमेंटची बदनामी होईल, माझ्यावर कारवाई होईल. ही भीती त्या अधिकाऱ्यांना असते, आम्हालाही असते की आम्ही चुकीचं काही केलं तर आम्हाला जनतेसमोर जाताना याचं तोंड देणं मुश्किल होईल. म्हणून आपल्या लेखणीतनं अशा गोष्टी बाहेर आल्या पाहिजे की समाजामध्ये जागरूकता तयार झाली पाहिजे, समाजामध्ये चांगले विचारवंत लोक घडली पाहिजे. निगेटिव्ह बातम्या मला नेहमी प्रत्येक तुमच्या मीटिंगमध्ये मी सांगतो की निगेटिव्ह बातम्या शक्यतो कमी करत असा. माणसाचा प्रत्येक पाहण्याचा दृष्टिकोन तो बातम्या पाहून बदल करतो. मी नेहमीच तुम्हाला सांगतो की वृत्तपत्रामध्ये जर वारंवार हेच घडत राहिलं, इकडे बलात्कार झाले, इकडे चोरी झाली, इथे डाका पडला, इथे हे झालं, छापलंच पाहिजे. पण असं जर घडत राहिलं की जगामध्ये काही चांगलं होतच नाही, वाईटच घडतंय, त्या माणसाची मेंटॅलिटी तशीच होते. तो त्याचा विचार करावा लागतो काय जगामध्ये काय ठेवलंय, सगळं असंच घडत असतं, आपणही तसंच करा, आपण ते आपण. पण तुम्ही जर फुल पॉझिटिव्ह छापलं की साधं उदाहरण आपल्या कोरोना काळामध्ये स्मशानभूमीमध्ये नाव काय केलं, अरुण पैसे, साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. कोरोना काळामध्ये स्वतःच्या नातेवाईकाला हात लावायला लोक तयार होते, अग्निदान द्यायलाही येत नव्हते. त्याला पैसे देऊन सांगायचे परस्पर करून घ्या किंवा सामाजिक लोकांना सांगायचे परस्पर करून घ्या. स्वतःच्या नातेवाईका, स्वतःच्या बापाला आईला अग्निदान द्यायला लोक जात होते. तिथे अरुण पैसेने काही मास्क वापरायचं तरी काही बिंदास सगळे सरपण असेल त्यांना अग्निदान दिले, सगळे त्यांना आमचे संस्कार त्यांनी केले. एक सांगायचं तात्पर्य की माणुसकी कुठे गेली त्यावेळेला, कुठे माणुसकी काय नाही. त्या माणसाने शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत कोरोना आता बऱ्यापैकी नील झाला तोपर्यंत त्याने सगळ्या समाजाच्या लोकांना त्याने मदत केली, तिथे सगळ्यांचे अंत्यसंस्कार करायला मदत केली. म्हणून आपण हा विचार करायला पाहिजे की शेवटी जाताना काही नसतं, आपण चांगलं करून चांगलंच नाव आपलं होणार आहे. आज काही झालं तरी त्याचं नाव मी बऱ्याच त्याला राबवते तिथे घाण होत असते म्हणून, पण शेवटी त्याचं नाव प्रत्येकाला घ्यावं शकतं का? जी सेवा त्यांनी केली आहे त्याला तोडच नाही, काहीच तोड नाही. म्हणून आपण जे काम करतो त्यातल्या पाठीमागे त्याचं नाव निघालं पाहिजे की हा असा व्यक्ती त्यांनी हे काम केलं. आजही जुने पत्रकार आहेत, जुने लोक आहेत की ज्यांच्या लेखणीतून काय सत्यता बाहेर आलेली. पूर्वी मला आठवतं जोशी साहेब की संपादकीय लेख यायचे पूर्वी आणि अनालिसिस असायचे. एखादी घटना जर घडली तर त्या घटनेचं ते संपादक अनालिसिस करून लिहायचे सगळे की त्याच्यामध्ये काय असेल, काय म्हणजे त्यांचे विचार लिहायचे ते की काय असू शकतं, याचे परिणाम काय, ते काय होणार आहे, काय किंवा कसं झालं असेल काय. एक संपादकीय लेख म्हणून द्यायचा आणि अतिशय सुंदर लेख असायचे. आता संपादकीय लेख आता मी काही कुठेच वाचत नाही की असं काही एखादी घटना घडली त्याच्यावर एखादी चांगला संपादकीय लेख आला असं आता काही सहसा मला पाहायला मिळत नाही. आता असं काही लेख आले म्हणून, पण खूप चांगले लेख असायचे पूर्वी की त्या संपादकाच्या मार्फत, कारण ते संपादक पूर्ण गोष्टीची पूर्ण माहिती घ्यायचे सगळीकडे पाठवून की नेमक्याच्या मागचं सत्य काय आणि मग ते सांगण्याचा प्रयत्न करायचे की ही घटना कशी घडली, काय त्या सत्याला काय आहे म्हणून. आता तसं होतच नाही. एखादी घटना घडली तिला असं काहीतरी विशिष्ट रूप दिलं जातं आणि मग नंतर लक्षात येतं की त्या घटनेचे काही विशेष नाहीच आहे. कालची जी घटना घडली, दीपनगरला एक व्यक्ती मृत्युमुखी पडला. त्याच्या आधी सुरुवातीला बातमी अशी आली की पुन्हा दीपनगरमध्ये एक मजूर मृत्युमुखी पडला. तर मला सुरुवातीला असं वाटलं की दीपनगरमध्ये म्हणजे प्लॅन्टमध्ये काम करणारे एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडला असं मला वाटायला लागलं. नंतर सगळी माहिती घेताना कळलं की तो मजूर होता, पण तो 3-4 दिवस झाले आजारी होता, त्याच्याच कॅम्पमध्ये होता आणि तिथेच त्याला अटॅक आला. तो त्याच्या कॅम्पमध्ये घरात त्याच्या गेला. पण बातमी काय आली सुरुवातीला,
दीपनगरमध्ये पुन्हा मृत्यूचं कांडवलेला व्यक्ती मेला. वातावरण गावाला दीपनगरमध्ये माणसं मेला, माणूस मेला, दीपनगरच्या सायबर माणूस मेला. आपण काय सांगतो याची काळजी घेतली म्हणजे समाज तुमच्या याच्यावर खूप डिपेंड येणारी पिढी जी ती सगळी तुम्ही काय लिहिता काय नाही याच्यावर सगळं डिपेंड असतं. म्हणजे येणाऱ्या पिढीला जर आपल्याला वाचवायचं असेल, देश वाचवायचा असेल, समाज घडवायचा असेल तर तुमच्या लेखणीचा वापर अतिशय विचारपूर्वक करा. मी सगळेच माझे पत्रकार सगळेच लिहितात म्हणून होते कारण मी सांगत असतो सगळ्या गोष्टी बहुतेक सगळे लिहितात. त्याच्यामुळे कोणी चुकीचं केलं मी फोन करून दाखवतोय. मला सगळं म्हणजे माझी वैशिष्ट्य सांगतो माझं की मला पैशासाठी कुठलाच पत्रकार सगळ्यात काय सांगतो तुम्हाला. जनरली सगळीकडे काय करत असेल तर माहिती पण त्यांना माहिती मला त्या गोष्टीसाठी अजिबात कोणाचा त्रास नाही. नियत झालं नाही रे बाबा चालणार तुला कोणी फोर्स करत नाही काय नाही काय नाही. पण असंही नाही काही देत नाही म्हणून माझ्याबद्दल निगेटिव्ह विचार सांगत असतील असंही नाही. म्हणून अतिशय माझ्या जवळचे मित्र या पत्रकारितेमध्ये आहेत ज्यांनी खूप चांगलं या समाजासाठी काम केलंय. पण असंच काम पॉझिटिव्हरित्या समाजासाठी करत राहा. निगेटिव्ह करणारे खूप लोक असतात. आपण जर हाच विचार करत बसलो की तो तसं करताय तो त्याचे 2 पैसे मिळताय म्हणून मी तसं करायचं तर मला असं वाटतं हा समाज सुधारण्याच्या ऐवजी बिघडतच जाईल. पण काही समाजामध्ये अशी लोक आहेत की जे 10% असतील 20% असतील की जे चांगले काम करतात त्याच्या बलबुत्यावर हा समाज अजूनही जिवंत उपाय चांगल्या पद्धतीने फेस करतो सगळ्या गोष्टीला. त्याच्यात आपण चांगल्या लोकांमध्ये आपण म्हणायचं. आणि विशेषतः पत्रकारांवर ही जबाबदारी खूप मोठी असते. आणि आजच्या दिवशी तुम्हाला ही विनंती की ती जबाबदारी आपण अधिक जागरूकपणे जर सांभाळली तर येणारी जी आपली समाज रचना आहे ती चांगली घडेल. येणारी जी पिढी आहे ती चांगली घडेल. आपल्या भागामध्ये आता बरेचसे मुलं ग्रामीण भागात काही IAS IPS परीक्षा पास UPSC परीक्षा पास झाले. पण मी पत्र म्हणजे आपल्या याच्यामध्ये कुठेही असं त्यांचा उदो काही पाहिला नाही की कठोरा गावचा मुलगा किंवा वरणगावचा मुलगा त्याच्या लहान गावातले मुलं UPSC पास झाला IPS झाला. पण ही किती चांगली बातमी किती पॉझिटिव्ह बातमी की आपल्या जे तरुण जे आहेत त्यांना किती मोटिवेट करणारी बातमी की आपल्या इथे ग्रामीण भागात बघा IPS झाला. ह्या बातम्या का नाही त्या बातम्याला पाहिजे. म्हणजे वाईट वाटतं की काल जेव्हा सिंधुताई सपकाळ यांचा बातमी ऐकली आणि त्या माझे काही बरेचसे मुंबईला असे सरकार आहे तर ग्रुपमध्ये अशी बातमी येताना त्या सिंधुताई सपकाळच्या बातमीची बातमी किंवा सिंधुताई सपकाळ 1 महिना झाल्या आजारी आहेत. पण त्यांच्याबद्दल साधं कुणी कुठे कोणत्याही वृत्तपत्रामध्ये एक शब्दही लिहिलेला नव्हता. त्या वारल्या त्या स्वतः बोलल्या होत्या की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला फेमस व्हायचं असेल तर म्हणावं लागतं असं त्या स्वतः बोलून गेल्या होत्या. ती वस्तुस्थिती व्हायला लागली की काय असं वाटतं की तुम्ही डोळ्यावरच समजा नाव घे असं व्हायला नको. जिवंतपणे तुम्हाला चांगलं काम करत होतं. सिंधुताई सपकाळ त्यांची कामाचा गौरव सगळीकडे झाला आहे. परंतु त्या आयरन खानला संडास होत नाही त्याला शौचालयाला बरोबर पद्धतीने त्याला खायला आवडत नाही हे आवडत नाही या बातम्याचं स्वरूप असू शकतं काय तुम्ही सांगा पत्रकार म्हणून. ही बातमीची पद्धत असू शकते का की त्याला ते शौचालय बरोबर नाहीये. अरे कोण येतो काय येतो एक कैदी जे काही असेल तो तर त्यांनी केला असेल गुन्हा नाही असेल पण तो एक कैदी म्हणून त्याची ट्रीटमेंट घे. आपल्याला असं वाटतं का की त्याला स्पेशल ट्रीटमेंट द्यायला पाहिजे बाकीच्या कैद्यांना सोडून नाही. उलट काही ठामपणे अशा गोष्टी तर विचारातच घ्यायला नको. जो कैदी तो कैदी जे काय असेल शासन असेल जे काय असेल त्याच्यावर उलट लक्ष ठेवायला हे पाहिजे होतं की त्याला काही स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते का इतरांपेक्षा. त्याला जर इतरांपेक्षा स्पेशल ट्रीटमेंट दिली तर ते द्यायला पाहिजे होतं की इतर कैद्याला काही दिलं नाही कशी काय स्पेशल ट्रीटमेंट दिली. पण त्याच्याऐवजी त्याला हे होत नाही त्याला ते होत नाहीये. आणि इतक्या चांगल्या व्यक्तीबद्दल कुठे काही लिहून आलं याच्या खंत अनेक सोशल मीडियामध्ये मला वाचायला मिळाले. म्हणजे आपल्या मराठी मीडियाबद्दल लिहिलं गेलं होतं ते मला वाईट वाटलं की मराठी मीडियाबद्दल असं लिहिलं जात आहे. म्हणून म्हटलं आणि गोष्ट तुम्हाला सांगावी की काही कुठलीही गोष्ट एखादी सुरुवात केली तिला काही घेत नसतं. इतर तुम्ही सुरुवात केली चांगल्या गोष्टीची ती चांगलीच होत जाते. म्हणून जे काही झालं असेल ते विसरा पण याच्याकडे तरी किमान प्रयत्न करा की आपल्या हातून पॉझिटिव्हच लिहिलं गेलं पाहिजे. येणारा जो काही काळ आहे येणारं जे भवितव्य येणारी जी पिढी आहे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की चांगली पिढी घडवण्यामध्ये या पत्रकारांचा हात होता. एवढी सगळ्यांना विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सर कॉलनीबद्दल भाऊ कॉलनीबद्दल काही मागण्या पत्रकारांनी ठेवल्या होत्या ते बरोबर आठवण येत आहे.
खरं तर ते काही असो बोलायला एक ज्या ठिकाण होता त्याच्यामध्ये एक ठिकाण नेहमी करता पत्रकार एखादी कार्यक्रम झाला की या कार्यक्रमामध्ये कोरोनाची धज्जी उडवण्यात आली, कोणी मास्क वापरला नाही, सोशल डिस्टन्सिंगनी इतके तुंब भरलेले होते. आता इथे फोटो सांगता कोणत्याच पत्रकारांनी मास्क घातलेला नाही, कोणत्याच पत्रकारांनी सोशल डिस्टन्सिंग पाळलेलं भाऊ एडिटिंग होऊन जाईल, काळजी नको करा, बोला तुम्ही. 50ची क्षमता असताना कथा काय झालेलं म्हणजे काही पत्रकार खरं असो जे समाज जागृतीचं काम करत असतात त्याच्यामुळे निश्चित तुमचा हक्क आहे की काही गोष्टी तुम्हाला मिळाल्या पाहिजे. पत्रकार भवनासाठी फक्त जागेचा प्रश्न आहे. पत्रकार भवनासाठी जागा असेल तर तुम्ही केव्हाही सांगा, निधीची अजिबात काळजी करू नका. फक्त तुम्ही जागेचा नगरपालिका क्षेत्रामध्ये असेल किंवा कुठेही असेल तुम्ही जागेचा बंदोबस्त करा, त्याला निधी मी केव्हाही द्यायला तयार आहे. 20 लाख लागो 25 लाख लागो पत्रकार भवनासाठी तुम्हाला मी 100% मदत करणार. घरांसाठी जर काही भूखंडाची आवश्यकता असेल तर निश्चितपणे कलेक्टरकडे त्या बाबतीत मी प्रस्तावना आपण देऊ आणि एखादी जर भूखंड असेल या शहराच्या लगत पत्रकारांसाठी तो राखीव करता येत असेल तर निश्चितपणे करण्याचा प्रयत्न तुम्हाला आधी झालेला आहे. हा साईबाबा मंदिराच्या मागे आधी हो तेच म्हटलं ना, तर तसाच आपण एखादी भूखंड शोधू. पण तुमच्यापैकी एखाद्याने कामाला लागावं, तुम्हाला जर कुठे भूखंड खाली त्याची सगळी माहिती मिळली, त्याच्यापैकी कुठला तुम्हाला योग्य होतं काय ते तुम्ही ठरवा. आपण त्या पद्धतीने कलेक्टर साहेबांच्याकडे अप्रोच करून तो भूखंड निश्चितपणे कलेक्टर साहेब अतिशय चांगली व्यक्ती पॉझिटिव्ह तेही आपल्याला त्या ठिकाणी मदत करतील. आणि काही जे पत्रकार आहेत खरं आता जयंतीपुरवाडीने काही 2-3 पत्रकारांची विमा पॉलिसी काढली होती, चांगला पाहिला त्यांनी पाहिला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. सगळ्याच पत्रकारांना विनंती आहे, पॉलिसीचे 2-3 प्रकार असतात. त्याची पॉलिसी म्हणजे काय असते ते तुम्ही समजून घ्या. एखाद्या पॉलिसी होल्डर करणं तुम्हाला जर मनी बॅगच्या पॉलिसीमध्ये किंवा पैसे रिटर्न मिळण्याच्या पॉलिसीच्या भागी कधीच पडायचं नाही. त्याला हप्ता जास्त असतो, म्हणजे जे स्वतः पत्रकार काढत असेल त्यांच्यासाठी सांगतो, त्याला हप्ता जास्त असतो, तुम्ही मेल्यावर तुम्हाला पैसे मिळतात. त्यापेक्षा कमी पैशामध्ये खूप मोठी पॉलिसी काढता येते. त्याच्यामध्ये समजा तुम्ही 1 कोटीची जरी पॉलिसी काढली त्याला हप्ता काहीतरी 2,000-3,000 वगैरे इतका कमी हप्ता असतो. पण ते पॉलिसीची पद्धत वेगळी असते. म्हणजे नाही मिळतात त्याचे पैसे. पण समजा तुम्ही 25 वर्षाची जी पॉलिसी काढली तर 25 वर्षानंतर मॅच्युरिटी झाल्यावर तुम्हाला तर पैसे मिळणार नाही. 25 वर्षाच्या आत जर तुम्हाला काही बरं वाईट तुमचं झालं तर तुम्हाला ते तुमच्या घरच्याला ते 1 कोटी रुपये मिळते. म्हणजे अतिशय कमी पैशामध्ये ती पॉलिसी मिळते. म्हणजे एकदम निग्लिजिबल असते. तुम्ही पॉलिसीचे प्रकार जर चेक केले तर मी याचाही कोर्स केला आहे म्हणजे सगळ्या पॉलिसीज शेअर कॉमोडिटी त्याचा मी कोर्स केलेला आहे. त्याला भांडवल पडलो नाही कधी, पण ते शिकण्यासारखं आहे. आपण काय करतो की साधारणतः सगळे नोकरी व्यवसाय किंवा एखाद्या 2 पैसे मिळालेल्या गोष्टीच्या मागे लागतो. पण वास्तविक जर थोडे पैसे शेअर मध्ये किंवा म्युच्युअल फंड मध्ये जर गुंतवले त्याला सट्टा म्हणून खेळायचं नाही. थोडे गुंतवायचे आणि ते पडू द्यायचे, राहून द्यायचे तसे. असे शेअरचे कितीतरी लोक आहेत की ज्यांचे शेअर ज्या वेळेस घेतले असतील त्यावेळेस 100 रुपयाचा शेअर असेल तर 2,000चा 5,000चा शेअर झाला. स्प्लिट होऊन त्या एका शेती त्याच्या 5,000 शेअर होऊन गेले आणि ते लोक करोडपती झाले. पण आपण त्या क्षेत्रात जात नाही. म्हणजे अनेक अशा अपॉर्च्युनिटीज असतात पत्रकारांच्या नाही, कारण पत्रकारितामध्ये तुम्हाला काही सगळं घर चालवायला मिळेल असं नसतं. अनेक अशा अपॉर्च्युनिटी असतात ज्याच्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता. पण असे जर काही गरीब पत्रकार असतील की ज्यांच्या पॉलिसी ते काढू शकत नाही, तुम्ही मला केव्हाही सांगा. त्यांच्या पॉलिसी म्हणजे असेल ना तुम्ही स्वतः त्यांच्या पॉलिसी काढून त्यांना मदत करण्याची प्रयत्न करा. गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, हा पृथ्वी मुलाची, हाय पृथ्वी मुलाची, हाय पृथ्वी मुलाची, तू चाल पुढं तुला गड्या येते कशाची, परवावी मुलाची. सगळ्यांना
मन सोडते तुझं गोष्ट हाय पृथ्वी मुलाची हा पृथ्वी मुलाची हाय पृथ्वी मुलाची मन सोडते तुझं गोष्ट हाय पृथ्वी मुलाची तू चाल पुढं पुढं गड्या येते कशाची रवाबी मुलाची सदा राहिलाय जास्त मनी समाज सेवेचा दादा बनलाय आधार स्तंभ या साऱ्या जनतेचा हे आधार झाला गोरगरिबाला आला या नावाला आधार झाला गोरगरिबाला आला या नावाला आमचा निलेश चौधरी दादा नगरसेवक आला आमचा निलेश चौधरी दादा तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं दाता म्हणावं की विधाता म्हणावं तुला दाता म्हणावं की विधाता म्हणावं हे तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.